चढून चढून बापरे. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण तेच त्या साईडून आलेलो. नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललोय कळसुबाई शिखर चढण्यासाठी. रोडनी चाललोय. रोडनी चालता चालता हवा टाईट झाली. वर गेल्यावरती काय होईल काय सांगता येत नाही. बघू शकता बारीक बारीक पोरं आले. मित्रांनो बघू शकता 10 वाजून 6 मिनिटं झालेत आणि आम्ही निघालोय कळसुबाई शिखर चढण्यासाठी. बघू शकता 10 वाजून 6 मिनिटं झालेत. आपल्याला किती वेळ लागतो जाण्यासाठी आपण बघणार आहोत. चला पब्लिक, आपण जाणार आहे आता कळसुबाई शिखर चढण्यासाठी. तर आपण आता 10 वाजून 6 मिनिटाला निघालो होतो. आपण आता बघू शकता आपल्याला हा डोंगर पार करून तिकडे जायचं आहे. अजून खूप टाइम लागेल, अजून 2 तास तरी लागतील मित्रांनो. तुम्ही बघू शकता आपण त्या माकड काड्यापर्यंत पोहोचलो आपण. बघू शकता तुम्ही इथं दगडामधून यायला लागतं. व्ह्यू बघा मित्रांनो, काय भारी व्ह्यू आहे. आणि मंजिल पे पोहोचने वाले हम. देख सकते आप रस्ता हमारा. मित्रांनो बघू शकता 10:30 वाजलेत. आम्ही इथं किती वरपर्यंत पोहोचलोय. रस्ता खूप जवळ आला मित्रांनो. चला तुम्ही दाखवतो आता. पूर्ण ब्लॉग बघा, आमचा व्ह्यू बघा काय मस्त येतोय. नाच करते काय यावंच लागतंय. चला रे वर. वरतून का खालून आहे ना. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? ज्या आलं तुम्ही रस्ता नाही माहिती, चालत घेऊन कळसुबाईला. मित्रांनो आता आम्ही दुसरीकडे गेलो असतो. काय आईच्या गावात लय डेंजर रस्ता आहे मित्रांनो, बघू शकता. रस्ता बघू शकता मित्रांनो, कळसुबाईला जायचे. व्ह्यू बघा. म्हणून आम्ही वाट चुकलो. इथं कुठे दुसऱ्या जागी आले. तिकडून जायचं होतं, आता परत खाली जायला लागेल. कमेंट मध्ये 2-3 शिव्या देऊन टाका. मित्रांनो बघा तो टोक दिसतो का, तिथून आम्ही चालत 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 हे इथपर्यंत आलोय. बघू शकता चालत आलोय पण एकदम मेंटेन. ह्या येड्याने आम्हाला रस्ता चुकवलाय, नाही तर आम्ही आता बरोबर गेला असतो. चला चले, आमचा गाईड आहे हा सांगाल तसं आम्ही चुकत जाऊ आता. पण कळसुबाईला पोहोचल्याशिवाय राहणार नाही. नाच करते काय यावंच लागते. हा बघा त्याला मागच्या वेळेस आलेलं ते आठवतोय. राती खाला ते आठवत नाही. तो 2 आठवड्याच्या नवरात्रीचा त्याला आठवायला लागलाय. नवरात्रीला आलो होतो. परत बोलत आम्हाला इथून चल काय वाटत आहे का त्याच्या रस्त्यानं जायचे खालून. व्ह्यू बघा. अजून आलोय ते निम्म्या रस्त्यात, रस्ता नाही माहिती कायला आलोय कुठे काही कळणार झालं. इथं मध्यभागी येऊन थांबलोय. तर तुम्हाला रस्ता माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा. मित्रांनो फायनली पोहोचले वर. उसमें गावताड़ में से हम जाने वाले. गावताड़ देख सकते हैं हम इधर है. मित्रांनो गावताड़ में से जाने के लिए बघा काय काय करना पड़ता है इधर. अबे गावतामध्ये जायला लागतंय. थोडं काय बोलू आपलं. नाद करते काय पुन्हा कधीच येऊ नका. आला तर बारीनं जा शिडीनं जा, डोंगराना येऊ नका. खोट बोलायचं. रस्ता आहे का डोंगरात गवत आहे काही कळत नाही. बघा रस्ता बघा. चला कड्यावरती पोहोचलोय बघू शकता तुम्ही. आता फक्त 2 तास लागणार इथून जायला, फक्त 2. बघा पूर्ण टोकापर्यंत पोहोचले. आता आम्ही जाणार आहे. चला रे ये कॅमेरामॅन.
अर्धा डोंगर चढलो, अर्धा बाकी अजून. परत कधी नाही यायचं मित्रांनो. फुल हवा टाईट झाले. तुम्ही रस्ता बघा चिखलाचा. पडलो तो डायरेक्ट इथून दरी मध्ये, पडलो तर डायरेक्ट दरी. मित्रांनो बघू शकता 11:40 झालेत. सकाळी 10:06 निघालो होतो. कळसूबाईच्या पायथ्याशी आलोय. अजून खूप टाइम आहे मित्रांनो. जाम मजा आली, फुल एन्जॉय केला आम्ही. बघू शकता आता आम्ही सरळ जाणार आहे. कळसूबाईच्या मध्ये येणार आहे मित्र. रस्ता बघा ना. पण एवढं डोंगराचं एवढं उंच ठिकाणी आलोय कळसूबाईच्या पायथ्याशी. शेतकरी लोक तरी इथं शेती करतात. आपण जे लाडू खातो ते इथं उगवले गेले, तुम्ही बघू शकता. डोंगर दाखव मित्र. म्हणजे शेतकरी राजाला मानलं पाहिजे. तो त्याला शेती पिकवायची असेल तर कुठेही आणि कशीही पिकू शकतो. कळसूबाईच्या पायथ्याशी इथं शेती पिकवतात ते. चलो फायनली अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलो. तुम्ही बघू शकता पायथ्याची कडा दम पूर्ण लागलाय. बघा व्ह्यू बघा काय मस्त येतोय. कळसूबाईचा विषय बोले नात खरा, पण कळसूबाईचा नका यावंच लागते. यायच्या आधी मला फोन लावा एकदा. म्हणे रस्ता सांगून देतो. बारी नाही शिड्यानं जायचं, डोंगरानं येऊ नका. मित्रांनो फायनली पोहोचलो. लय दम लागतं. अर्ध्या माकड कळ्यापर्यंत आलोय. तरी पण 2 तास लागले जायला आम्हाला. 2 नाही 10 ते अजून इथून वरती जायला 1 तास लागेल. बघू शकता तुम्ही. फक्त चढताना घ्या का. बघू शकता जाता येता लोक दिसतात आम्हाला. बाबा कुठे गेलते. वरती डोंगर. किती लांब आहे अजून इथं. अजून बरंच 1-1.5 तास लागेल. एवढा लांब. मग 2 तास लागेल. तुम्ही जाईल नाही का अजून. नाही ना पहिलाच टाइम आहे. हा ना. चला ना. हा बाहेर आलाय ते चढून चढून. बापरे नात कुळा. बघा कळसूबाईला यायचं असेल तर असं चढायला लागेल. बघू शकता तुम्ही माकड कड्यावरती. इथून जर दरीत गेला, दरी बघा 7 दिवस भेटणार नाही एवढी खोल दरी. यावंच लागतं. डबल आवाज येतोय. चला मित्रांनो कडा बघा. चालताना व्यवस्थित चालायला लागतं. इथं उघडे डोळे बघा नीट. वरती चढायचे. वरती चढण्यासाठी बघा ये इकडे बघू शकता मित्रांनो. चढायला शिड्या लागत आहेत. वाघावाने चढायचं राहत आहे. दाखवतो बघा. चला रे. आयला वांबाला यावंच लागतंय. पावर वाजायचे का. एक वाजून 43 झालेत. 1 वाजून 43. 10 वाजून 6 मिनिटाला निघालो होतो. आत्ताशी पायऱ्याच्या खालीच आहे. अजून वर पोहोचायचे. अजून 15 मिनिटं लागतील.
पोहोचले, पायऱ्या आल्यात, खाली दुकान आहेत आणि व्ह्यू बघा. इथं 2 मिनटं आधी एवढा धूर होता, एवढं धुकं होतं, काहीच दिसत नव्हतं खालचा. आता लुक एकदम मस्त आहे, खाली तळाबिळा एकदम मस्त. एवढी ताण लागले, कधी असं झालं कधी खाली जातोय कधी पाणी पितोय. मंजिल देख सकते आप, हमारी मंजिल बहुत पास में. कधी जातोय कधी असं. पहिल्याने मित्रांनो इथं पोहोचलो आम्ही, कळसू आईला 14 जण आहेत. आता टायमिंग झालंय 2:06 झाले, पोहोचलो आम्ही सर्वजण. पब्लिक बघू शकता तुम्ही. महाराष्ट्रात उंच शिखरे आहे ग माझ्या आईचं, महाराष्ट्रात उंच शिखरे आहे ग माझ्या आईचं. उंच डोंगर आहे त्या कळसूबाईचं, उंच डोंगर आहे त्या कळसूबाईचं, उंच डोंगर आहे त्या कळसूबाईचं, उंच डोंगर आहे त्या कळसूबाईचं. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण तेच त्या साईडून आलेलो, तिथून इथपर्यंत पूर्ण आपला हा प्रवास होता. आता प्रवास आहे आपला उतरण्याचा, आपण आता शिडीने उतरणार. कसा वाटत आहे वर येऊन? कसं वाटतं वर येऊन? आलेलो 2-3 वेळा आले. तो दागडे पायाला बसला. कुठे? मित्रांनो बघू शकता तुम्ही, उतरायच्या टायमाला आपल्याला त्या शिडीने उतरायला लागतं. ती साईड आलेलो, ती वासाळी साईडने डोंगरावरून चढलो होतो आपण. इथून आता बारीला उतरणार, त्या गावामध्ये उतरणार. ती शिडी इथून चालू होते, बघू शकता किती उंच आहे. कळसूबाईचं शिखर सर्वात उंच, महाराष्ट्रातलं उंच शिखर, इथून उतरतं. पाय जाम दुखायला लागलेत, आता मी खाली जाणार आहे. आता हे भोसलेकडे देतं का? भोसले गावूनकडं भोसले माझ्या चॅनलला सबस्क्राईब 1008 ला किंवा 1008 ला 1008 ला